मित्र नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओ पाहाल. तर मित्रांनो, आजचा विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेलाच आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची आज शपथविधी सोहळा झाला, ज्याच्यामध्ये भाजपने 20, अजितदादा गटाने 10, तर शिंदे गटानं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं 12 मंत्र्यांची शपथविधी घेतली. असा टोटल 42 आकडा होतोय. तर इतक्या मंत्र्यांची शपथविधी आज महाराष्ट्रामध्ये पार पडली. या शपथविधीमध्ये भाजपनं खरं तर भाजपच्या खूपच जागा निवडून आल्यामुळं त्यांची खूप अडचण झाली, नक्की मंत्रिपद द्यायची कोणाला. या सगळ्यांमधून त्यांनी खूप मोठमोठी नावं त्यांच्या पक्षातली त्यांना बाजूला ठेवलं आणि नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी दिली. हे सगळं जर आपण पाहतच होतो, कारण भाजपचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं आणि एकूणच त्यांच्या हाताखाली आता 20 कॅबिनेटमध्ये त्यांची 20 लोक त्या ठिकाणी काम करणार, ज्याच्यामध्ये 3 महिला आहेत आणि बाकी सगळे पुरुष आहेत. तसाच विचार केला तर अजित पवारांच्या गटात सुद्धा 1 महिला आहे आणि बाकी त्या ठिकाणी 9 जण पुरुष आहेत. आणि या सगळ्या शिंदे गटाच्या फक्त महिला नाही, बाकी सगळे पुरुषच आहेत. शिंदे गटाचे 12 मंत्री त्या ठिकाणी शपथ घेतलेली. पण आपला मेन मुद्दा हा नाही, तर मेन मुद्दा हा आहे की गोपीचंद पडळकर हे या सगळ्या फील्डमध्ये पहिल्यापासून होते. अगदी निवडून आल्यापासून त्यांना सांगण्यात आलं होतं किंवा एक असं प्रस्थापित करण्यात आलं होतं नॅरेटिव्ह की त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना 1 मंत्रिपद दिलं जाईल, जे सांगली जिल्ह्यातून ते जत तालुक्यामधून खूप चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचा खूप चांगला म्हणजे तिथल्या लोकांना काम एकत्र करून घेण्याचा जो अनुभव त्यांनी एवढ्या मागच्या 5 वर्षात बघितला होता, ते सगळं बघता बघता कुठेतरी त्यांना अशा पद्धतीनं जतमध्ये जिंकून येण्यासाठी खूप फायदा झाला. पण गोपीचंद पडळकरांचा जो मंत्रिपदाचा जो मार्ग होता तो त्या ठिकाणी सुकर झालेला होता. परंतु एक घटना अशी घडली की त्या घटनेमुळं गोपीचंद पडळकरांचं मंत्रिपद मात्र हुकलेलं आहे. ती घटना कोणती हे समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी विजय स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी बघत असतो, प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी आपला कांगोरा असतो. तर गोपीचंद पडळकरांचं मंत्रिपद जाण्यापाठीमागची काय खरी घटना होती किंवा कशामुळे गोपीचंद पडळकरांचं मंत्रिपद गेलं, तर हे कोणीही सांगू शकतं की मार्कडवाडीमध्ये त्यांनी शरद पवारांवरती केलेली घणाघाती टीका. खरं तर आज धनगर समाज खूप आशेने पाहत होता की गोपीचंद पडळकरांना जर मंत्री केलं तर पुढच्या वेळेस आमचा धनगर समाजामध्ये अनेक लोक या फील्डमध्ये येतील किंवा राजकारणामध्ये येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहतील. पण ह्या सगळ्यावरती पाणी फिरवलं ते बीजेपीनं आणि गोपीचंद पडळकरांचा जो पत्ता होता या सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा, तो पत्ताच कट करून टाकला आणि त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. तसे गोपीचंद पडळकरांचा बी काही जास्त अनुभव होता अशातला भाग नव्हता. आत्ताच ते पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत विधानसभेतून, मागे विधान परिषदेमध्ये होते. परंतु एक समाज म्हणून, धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, आणि धनगर समाज जर एकत्र ठेवायचा असेल, आणि बीजेपीला खरंच धनगर समाजाने यावेळी सुद्धा खूप सपोर्ट केलेला आहे आणि लोकसभेला सुद्धा खूप केला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून जर गोपीचंद पडळकरांना त्या ठिकाणी मंत्रिपद दिलं नाही तर कुठेतरी ह्या गोष्टीची सल हा धनगर समाज म्हणून समाज बांधवांच्या मनामध्ये असणारच आहे. पण नक्की झालं काय, कशामुळे गोपीचंद पडळकरांचं मंत्रिपद त्या ठिकाणी कापलं गेलं, तर मार्कडवाडीमध्ये जी घटना घडली, मार्कडवाडीमध्ये राम सातपुतेंनी हा सगळा गेम केलाय का, तर हो, राम सातपुतेंनीच हा सगळा गेम केला. खरं तर तिथं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एकत्र बोलवून हे 3 जण वेगवेगळ्या पद्धतीने विखारी टीका त्या ठिकाणी करणार हे सगळ्यांना माहीत होतं. पण गोपीचंद पडळकरांनी सुद्धा ती टीका किंवा ते स्टेज जर टाळलं असतं तर आज मंत्री महोदय म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये वर्णी लागली असती. कारण गोपीचंद पडळकर हे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे विस्थापित म्हणून त्यांची पहिल्यापासूनच ओळख आहे. त्याच्यामध्ये त्यांना NCP, शरद पवार असतील, जयंत पाटील असतील किंवा त्यांचा एकूणच पक्ष असेल, त्यांच्याबद्दल पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये रोष आहे. कारण त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढाई दिली आणि या सगळ्या लढाईमध्ये कुठेतरी त्यांना पहिल्यापासून असं वाटत आलं की या लोकांना बाजूला सारल्यानंतर भाजप आपल्याला नक्कीच मोठं करतं. आणि भाजपने जशी त्यांना संधी दिली, नाही असं नाही, विधान परिषदेवरती घेतलं होतं, परंतु आत्ता मंत्री करणं हे भाजपसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट होती. परंतु भाजपने हे का केलं नाही याच्या पाठीमागची कारणं शोधणं गरजेचं आहे.
पण मला जो वैयक्तिक विचाराल किंवा अनेकांचं मत हेच आहे की मार्कडवाडीमध्ये त्यांनी शरद पवारांवरती जी टीका केली ती नुसती टीका नव्हती, ती शाब्दिक टीका नव्हती. या टीकेमधून अजित पवार सुद्धा दुखावले होते, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, त्याच्यानंतर अमित शहा ही लोक सुद्धा दुखावली गेली होती. आणि ज्या वेळेस शरद पवारांचा वाढदिवस होता 12 डिसेंबरला, त्यावेळेस ही सगळी लोक त्यांना जाऊन मिळालेली होती किंवा तिथे भेटलेली होती. आणि शरद पवारांनी जर एक शब्द टाकला असेल की माझ्यावरती इतकी, कारण त्यांनी जी गोपीचंद पडळकरांनी जी टीका केली होती ती अशी टीका होती की 100 शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतो. आणि त्याच शरद पवारांना नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे भेटतात, केंद्रामध्ये त्यांना एक स्थान देतात. नरेंद्र मोदी बोलतात की आमचे गुरु इथे, आम्हाला ह्यांच्या बोटात धरून आम्ही शिकलो. हे सगळं जिथं आपण पाहतो त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी समजून घेणं गरजेचं असतं. आणि जर शरद पवारांनी एक शब्द टाकला असेल की गोपीचंद पडळकरांना कुठल्याही प्रकारे मंत्रिपदामध्ये घ्यायचं नाही किंवा मंत्रिपद द्यायचं नाही, तर मला वाटतं त्यांचा शब्द भाजपमध्ये कोणी खाली टाकणार नाही. कारण भाजप पक्ष बाहेरून कसा जरी असला तरी आतून शरद पवारांशी मिळता जुळता असतो. आणि हेच गोपीचंद पडळकरांना थोडंसं त्यांचं चुकलं. खरं तर ती स्टेज टाळलं असतं किंवा त्या भानगडीत ती मार्कडवाडीची घटना गेली म्हणजे त्याचा काही फायदाही झाला नाही. ते ईव्हीएमचं तिथंच बंद झालं ते डबडं. पण सगळ्यात महत्त्वाचा फटका बसला तो धनगर समाजाचा एक हरवणारी नेता म्हणूया आपण गोपीचंद पडळकरांना, की त्यांना मंत्रिपदापासून मुकावं लागलं. आता 5 वर्ष त्यांना मंत्रिपदापासून दूरच राहावं लागेल. कदाचित पुढे काय झालं मिळालं तर देव जाणे. पण गोपीचंद पडळकरांनी मला तर वाटतं की ती मार्कडवाडीतली जर टीका टाळली असती तर आज पडळकर नक्कीच मंत्री असते. तुमचं काय म्हणणं, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.